ही पहिली इनिंग आपल्याला कंप्लीट करायची. नोंद घ्या, पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर करत असताना लोअर फुल टॉस चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडस बीट झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि 2 धावेने आपल्या संघाचं खातं ओपन करत असताना सनी आणि कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका होता. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून इथे मात्र गॅप होता, परंतु अगदी बाउंड्री लाईन पर्यंत पळत असताना चेंडू मात्र या ठिकाणी अडवला गेला आणि तिथे एक सिंगल धाव, डबल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळत आहे. एक सिंगल रोखू शकत नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. अगदी चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका पाहायला मिळाला. तिथे मात्र आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सजवताना मारली महाते टीम आपल्याला पाहायला मिळते. जयेश चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू हाताळे 3 धावा खर्च केल्या गेल्यात. यॉर्कर चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरला गेलाय आणि लेग बिफोरची अपील इथे पंचांनी दाद दिली आहे. फलंदाज OUT आउट, लेग बिफोर आपण पाहतोय. आणि इथे मात्र पहिला फलंदाज आपण पाहिलं तर कुणाल मात्र या ठिकाणी 3 या धावसंख्येवरती माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यॉर्कर टाकलेला चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकलेला जयेशचा चेंडू त्याला त्या ठिकाणी समजला नाहीये. पायांवरती जाऊन आढळला, पंचांकडे दाद मागितली गोलंदाजाने आणि तिथे मात्र पाहिलं तर पंचांनी दाद मात्र या ठिकाणी अगदी उचलून धरली आहे. गोलंदाजाला त्याचा प्रतिसाद मिळाला आणि तिथे मात्र फलंदाज बाद, OUT आउट. नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जयेशची चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 3 चेंडू, आता 3 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 3 धावा खर्च करत असताना जयेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त बाउन्स मिळाला नाहीये. थोडासा चेंडू खाली राहिला, अगदी बॅटने एक हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नवीन बॅटर आपण पाहिलं तर सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु तिथे जयेशची चांगली गोलंदाजी धारदार सकाळच्या सत्रामध्ये या थंडगार वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. इथे काय होतंय, पंचांकडे दाद मागितली आहे. इथे मात्र पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तितकाच दर्जेदार थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय. सुपर सुपर क्षेत्ररक्षण सुंदर, फलंदाजी चांगली, त्याचबरोबर चांगली रनिंग देखील पाहायला मिळाली 2 बॅटरीच्या माध्यमातून आणि 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजून एक चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कॅचची संधी, एका हातामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु एका ने सोडला, दुसऱ्याने पकडायचा होता, परंतु तिथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करत असताना इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र या ठिकाणी धरतीला दान होताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम मार्ली संघाची धाव संख्या जर पाहिली तर 6 धाव संख्या, 1 गडी बाद. कुणाल माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळाला. काय केलंस काय केलंस महाते खुर्द आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी महाते खुर्दच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा पहिलं षटक अगदी अप्रतिम जयेशचं राहिले. नवीन गोलंदाज पाहिलं रवी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. आज आपण त्यांना देखील पाहतो. मॉर्निंग ब्लास्ट या टीम मध्ये खेळताना कोपरकरने या ठिकाणी आपण त्यांना देखील पाहतो. आज आपल्या गावचं क्रिकेट खेळताना या ठिकाणी रवी दादा यांना आपण पाहतोय.
तिथे मात्र चांगला चेंडू, पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगलच्या मदतीने दुसरी धाव देखील दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं रवी दादा यांच्या खांद्यावरती सोपवलं आणि तिथे मात्र फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सनी आणि सचिन ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिन मात्र स्ट्राईक वरती आहे. सनी चांगली फलंदाजी करत असताना धावांचा वेग वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. मात्र रवी दादा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, बॅट गोफिनी सारखी फिरवली आहे. बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाहीये आणि तिथे मात्र फलंदाज हिट झालाय, सुपर हिट झालाय गोलंदाज रवी दादा आपण पाहतोय. तिथे गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, लोअर फुल टॉस, अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यानंतरचा हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु चेंडू मात्र हळूहळू निघून जाईल. सीमारेषेकडे किती धावा मिळतील तिथे मात्र चेंडू जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा 4. सचिनच्या बॅट मधून आता मात्र या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र इथे लेग बॉलची अपील आहे. लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच काय सांगतात इथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज OUT आउट. पुन्हा एकदा या मॅच मध्ये अजून एक लेग बिफोर पाहायला मिळतोय. सचिनला बाद केलं. पंचांचा जर निर्णय आला त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहतोय. रविदादा यांच्या अधोगरच्या चेंडूवरती चौकार सचिननं खेचला. त्यानंतर अगदी रविदानाने स्टंप टू स्टंप गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र स्टंपांच्या अगदी समोर येताना आपल्याला सचिनला पाहायला मिळाला आणि सचिनला त्या ठिकाणी लेग बी बॉलच्या माध्यमातून या ठिकाणी पकडण्यात आला आणि तिथे मात्र फलंदाज आपण पाहिलं तर बाद होताना सचिन पाहायला मिळतोय. मारली टीम 2 गड्यांच्या मोबदल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 धावा. चार चेंडू टाकून झालेत, त्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 1 विकेट मात्र सचिनची मिळवण्यामध्ये यशस्वी रवी दादांना आपण पाहतोय. नवीन बॅटर लेफ्ट हँड फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर शुभमला पाहतोय. इथे देखील चांगला अप्रतिम ऑफ स्टंपच्या बाहेरची या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. म्हणजे टिचून गोलंदाजी केली जाते. अनुभव आहे, आज काम या संघामध्ये गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हर टाकत असताना, सेकंड पॉवर प्लेचं षटक टाकत असताना रवी दादा देखील चांगली गोलंदाजी करत असताना मातेखुद टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून एक चांगला चेंडू फसवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत आणि पॉइंट क्षेत्रामध्ये इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाजाचा खेळ देखील संपला जातोय. OUT आउट. या ठिकाणी शुभम मात्र माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा. 6च्या सरासरीने खेळत असताना मारली टीम आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सनी जो ओपनरला आला ना तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सूर्यकांत नवीन बॅटर तर सनी त्यांच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतील. जो ओपनर फलंदाज म्हणून आला होता तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंच्या पाठीमागे 12 धावा खर्च करत असताना माते खुद टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत तरी या ठिकाणी आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. सुधीर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळताना पाहायला मिळतील.
खूप टप्प्याचा चेंडू, याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, सीमारेषे बाहेर. सनीच्या बॅट मधून हाफ ट्रॅकरला ओढवून दिलाय सीमारेषे पार. मिळतील धावा 6. येतोय या ठिकाणी षटकार. चेंडू द्या आयोजक कमिटी. चांगली फलंदाजी सनीच्या बॅट मधून. आता मात्र 6 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. जो सनी आहे प्रथमतः फलंदाजीसाठी आलाय, तो अगदी एकेरी दुहेरी धावा घेण्याचा चांगला प्रयत्न करत होता. तिथे मात्र आपण पाहिलं एक खराब चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार आणि सनीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. सुधीरच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय सनीने. थोडस रनअप मध्ये कुठेतरी व्यत्यय येताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र सुधीर कसा पुढचा चेंडू होता याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. असून एक हाफ ट्रॅकर, फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे काय घडतंय, अगदी शेवटच्या क्षणाला दोन्ही फलंदाजांमध्ये या ठिकाणी पाहिलं तर इशारा झाला. इथे 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा धावून काढल्यात आणि इथे एक डिक्लर पाठीमागे एक सिंगल धाव पाहायला मिळेल. टोटल धाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धाव संख्या झाली आहे 21. 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, थ्रो देखील चांगला होता, परंतु डायरेक्ट थ्रो करणं गरजेचं होतं. तिथे मात्र ते पाहायला मिळालं नाहीये. ज्या वेळेला थ्रो टाकल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला, विकेट किपरला देखील तिथे चेंडू अडवता आला नाहीये. आणि पाठीमागे जर पाहिलं तर एक सिंगल आणि दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावा, इथे 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. सुधीर आणि सनी यांच्यामध्ये ही रंगतदार पाहायला मिळते. चांगला फटका आहे, तिथे मात्र गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम त्या ठिकाणी पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण अजितच्या माध्यमातून. सकाळचं सत्र आहे मित्रांनो, थोडस मी म्हणेन खाली वागताना त्यांना देखील प्रॉब्लेम झाला, आम्ही पाहत होतो इथून, परंतु तिथे मात्र पायाने क्षेत्ररक्षण केलं. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. सनीचा चांगला फटका, हवेमध्ये गोळीबार केलाय, क्षेत्ररक्षण आहे, झेल टिपला जातोय फलंदाज. इथे मात्र आपण पाहिलं तर OUT आउट माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. सनी माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळाले. तो सनी चांगली फलंदाजी करत होता, सनी अगदी रंगात ढंगात आला होता, त्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला जरूर मिळाला होता, परंतु स्वतःवरती या ठिकाणी कंट्रोल करू शकले नाहीयेत, मोह आवरला नाहीये. एका पाठोपाठ मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न माले टीम कडून करताना आपल्याला सनीला पाहायला मिळालं. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना सनीला देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर परतीच्या दिशेला पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. अर्थातच गोलंदाज आपण पाहिलं तर सुधीर, त्याला मिळालेली क्षेत्ररक्षकाची चांगली साथ आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र नवीन बॅटर आपण पाहिलं तर सुयोग आलाय, त्याला मात्र तिथे समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहिलं तर सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा देखील चांगला चेंडू, स्वतःवरती नाराज आहे फलंदाज आणि बीट झालाय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा आणि 4 गडी बाद. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्यात त्या 23 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे कित्येक काळ ज्यांनी टेनिस क्रिकेट साठी दिलंय, सकाळी उठून पाहिलं तर अगदी सेक्टर 23 गार्डनच्या क्रीडांगणावरती प्रॅक्टिस करताना हे रविदादा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यावरती भरोसा दिलाय. आणि खऱ्या अर्थानं 4थं षटक टाकण्यासाठी त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. रविदादा यांना आपण पाहतोय.
वन जर्सी नंबर आपण पाहिला तर 11 नंबर त्यांच्या अंगावरती परिधान केलाय आणि रवी दावांच्या हातांमध्ये त्या ठिकाणी चेंडू देखील देताना या ठिकाणी पाहायला मिळाले संघ महाते खुर्द. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. थोडीशी चुकी झाली आहे परंतु तिथे मात्र एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सुयोग नॉन स्ट्राईकला. सूर्यकांत चांगला फटका आहे, हवेमध्ये चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय सुयोग स्ट्राईकला होता आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर झेल मात्र त्या ठिकाणी अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा या क्षेत्ररक्षकाकडे आतापर्यंत 2 झेल गेले आणि 2 झेल टिपले चांगले, कारण की गोलंदाजाला हेच हवं असतं मित्रांनो. जिथे आपण पाहतोय गोलंदाजी ज्याच्या वेळेला गोलंदाज चांगली टाकत असतो त्याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, कारण की इथून पुढे येणारे चेंडू असतात ना ते टाकण्यासाठी त्याला अगदी सोपं जातं, कारण की तो कॉन्फिडन्स असतो ना, अगदी चांगला कॉन्फिडन्स गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नवीन बॅटर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सौरभ आला. इथे मात्र पहा झेलची संधी होती, झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षण काही काळापुरतं आपण जर पाहिलं तर थोडस खराब होताना पाहायला मिळते. एका पाठोपाठ चांगली गोलंदाजी करत असताना रवी दादा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे मार्ली टीम आता धावांच्या शोधामध्ये आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगला आहे त्या ठिकाणी. पहा कॅचची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. बाउंड्री लगत आपण पाहिलं तर तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब पुन्हा एकदा पाहायला मिळते. तोपर्यंत दोन्ही बॅटर मध्ये 2 धावा धावून या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि अगदी 2 धावेच्या बरोबर संघाचं धाव फलक देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. अगदी म्हणावा तसा फटक्यामध्ये दम नाहीये. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने 28 धावा. षटक क्रमांक 4 पाहतोय रवी दादा यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. सौरभ आणि सुयोग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सूर्यकांत इथे मात्र पहा अगदी शॉर्ट प्लेन चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. इथे मात्र एक सिंगल आले. षटक क्रमांक पाहिला तर 4 देखील कंप्लीट झाले. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. सूर्यकांत आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला शेवटचे षटक आहे, वेळ घेऊ नका. मोबाईल वर काय करते होतोय ना. हॅलो, MBPS बदललंच काय? चला फक्त आपल्याकडे 2026 मध्ये मानी टीम साठी 6 धावांचा टोला पाहायला मिळतोय. षटकार. एक चुकी तुम्हाला मॅच मधून मित्रांनो परत घेऊन जाऊ शकते, कारण की तिथे आपण पाहिलं तर या ठिकाणी हा चांगला फटका होता. तिथे क्षेत्ररक्षण खराब. तो क्या करेंगे अशोक शराब, मिलेंगे रन शराब, मिलेंगे रन 6. ओमकारच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स. संघाची धावसंख्या 35 धावा. अजून एक हाफ ट्रॅकर. चेंडू हवेमध्ये, चेंडू निघून जाईल तिथे डी मध्ये जाताना पाहायला मिळेल का? पंच सांगतायत डी. या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 36 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकारला काहीतरी कारमंत्र देत असताना आपले सवंगडी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि जिथे पाहिलं तर ओमकारने पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 पाहतोय टीम माते खुर्द या टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. तर स्पीडअप करा थोडस विनंती असेल. पंचांचा देखील कॉल येतोय.
थोडस स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक कंप्लीट करायचे, त्याची नोंद घ्या. फटका चांगला आहे तिथे, मात्र पहा अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चालला. तिथे एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात होता, परंतु पाहिल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये एक सिंगलच धाव आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत पाहतोय स्ट्राईक वरती. शेवटचे चेंडू बॅलन्स आहेत या षटकातले 3. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये स्वतः त्या ठिकाणी आपण पाहायला विकेट किपर आलाय आणि फलंदाज बाद होताना आपल्याला सूर्यकांत पाहायला मिळेल. सूर्यकांत माघारी जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रणव दाखल होताना पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. प्रणव आलाय. शेवटचे 2 चेंडू बॅलन्स असताना ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर 2 सिंगल आणि 1 विकेट. 4 चेंडूच्या पाठीमागे आतापर्यंत 8 धावा खर्च केले गेले. 2 हे महत्वपूर्ण चेंडू या षटकातील पाहूया ओमकार यांचे. प्रणव साठी अख्खूट टापाचा चेंडू, अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉल आणि एक अव्हांतर धाव खर्च करत असताना ओमकारच्या माध्यमातून हा चेंडू आपण पाहिला. डिलिव्हर करत असताना अगदी खांद्यांचा वापर पाहायला मिळाला, जिथे अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. पंचांनी हा अवांतर धाव घोषित केला. 1 बाउन्स इशारा देखील दिला जातोय त्या ठिकाणी आपण पाहतोय. इथे मात्र पहा चांगला चेंडू, काय घडतंय, क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळते. पाहता पाहता दोन्ही बॅटर मध्ये अगदी चोरटी धाव पाहायला मिळेल. एक सिंगल धाव फलकावरती ऍड करणार आहोत. संघाची धाव संख्या जर पाहिली तर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून इथून पुढे 1 चेंडूचा खेळ बॅलन्स. एक लेग बाय धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एक अजूनही चेंडू बॅलन्स असताना पाहूयात. इथे मात्र चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम एक्सिलेंट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला पाहायला मिळते, परंतु तिथे काय घडते पाहता पाहता फलंदाज बाद होताना दुसरी धाव अगदी रिक्स मध्ये घेतली होती. तिथे मात्र आपण पाहिलं तर 1 धाव घेतली आणि फलंदाज इथे आउट होताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहिलं तर कंप्लीट झालाय. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जर पाहिली तर 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि महाते खुद टीमला या ठिकाणी जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणार आहे. चला महाते टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि महाते टीम आपण लगेच आपले ओपनर सोडून मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिलं. बाबाराजे चषक 2026 जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या पूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर 32 संघांचा समावेश कालपासून या स्पर्धेला सुरुवात आपण पाहिली. अतिथी देव व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सकाळी आपण काल पाहिलं तर अगदी उद्घाटन सोहळा थाटामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मारही विपक्ष महाते खुद यांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. 40 धावा झाल्यात. 41 धावांचं लक्ष उभं केलंय जिंकण्यासाठी टीम महाते खुर्द टीम च्या समोर. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, वेळ लावू नका आणि दोन्ही बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. महाते टीम चला ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. महाते टीम दर्शकांचा कॉल आहे, वेळ घेऊ नका. स्पर्धा आहे सन्मानाची अभिमानाची आपण पाहतोय.
एक बॉल आला पुढच्या त्याने असा फेकून मारला मलिंगा सारखा बॉल बॅटीने माझं 100 किलोच्या वजनाने अडवलं फक्त एक बॉल आला ना शेवटचा आला हात जिंकून गेला. गोट्याने मस्त काय त्याच्या पण झाला असं आहे बरोबर पुन्हा असं असं गेलं आता टाका तो माझ्याकडे व्हॉलीबॉल खेळत होता ना काय करतो हा व्हॉलीबॉल खेळत होता. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत साहिल, तर नॉन स्ट्राईकला ओंकार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि गोलंदाजीसाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं तर सुयोग पाहायला मिळतील. आठ सर्कलच्या आतमध्ये पाहिलं तर पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ मिड ऑन. त्याचबरोबर 8:35 ला बरोबर पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये ही मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. जे आपले नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम करणार आहोत आणि या नियमांचं तंतोतंत पालन हे तुम्हाला करायचं आहे. नाही मी पहिला सारखलो 41 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपनर जोडी जर पाहिलं साहिल आणि ओंकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर सुयोग पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकत असताना सुयोगच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे. पहिला चेंडू या ठिकाणी पहा, पॉवर प्लेचा पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळते. रनआउटची संधी, फलंदाज आउट माघारी जाताना पाहायला मिळेल. काय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अरे का करू नये, कारण की मी म्हणेन नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर ओंकार उभा होता, त्याने इथून अगदी पॉम्पिंग क्रीजच्या अगदी बाहेर जाताना त्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं अप्रतिम पाहायला मिळालं आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक सिंगल घेत असताना रिक्स घेतली होती, धोका घेतला होता, परंतु तिथे थ्रो चांगला पाहायला मिळाला आणि ते एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु दोन्ही बॅटर मध्ये ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही. ओंकारला त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय माने टीम. सुयोगचा पहिला चेंडू अप्रतिम ऑफ स्टंपच्या बाहेर चा चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर साहिलने त्या ठिकाणी खेळून काढला, परंतु तिथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि ओंकारला मात्र 0 या धाव संख्येवरती माघारी जावं लागले. नवीन बॅटर पाहिलं तर प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरा चेंडू या ठिकाणी काय घडतंय, पाठीमागे क्षेत्ररक्षण करतोय, चुकी, एक सिंगल धाव पाठीमागे आपल्याला पाहायला मिळेल. एका धाव्याने श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे चांगला चेंडू होता आणि चांगला चेंडू टाकत असताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाठीमागे विकेट किपर आपण जर पाहिलं तर कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय आणि या चुकीचा भुर्दंड एक सिंगल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेट ड्राइव्ह फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी नाहीये, कोणतीही रिक्स नाहीये, कोणताही धोका पत्करताना आपल्याला हे दोन्ही बॅटर पाहायला मिळत नाहीयेत. कारण की या अगोदर जर पाहिलं तर एक रिक्स घेतली होती, तिथे मात्र एक विकेट्स मात्र या ठिकाणी गमवून बसलाय. माती खुर्द टीम आपण पाहिलं तर ओंकारच्या स्वरूपात पहिला विकेट पाहायला मिळाला. सुयोग चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत एक धाव जरूर आली, ती पाठीमागे क्षेत्ररक्षकांनी चुकी केली, त्यामुळे ही एक धाव पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे सांगतायत, वळतायत आणि हा खराब चेंडू दिशा लाईन आणि लेंथ कुठेतरी भरकटताना पाहायला मिळाला. सुयोग ज्या अति अधोगरचे 3 चेंडू अतिशय अप्रतिम हाताळले होते, त्यानंतर कुठेतरी लाईन मिस करताना सुयोगला आपण पाहतोय.
फटका आहे पॉवरफुल, परंतु तिथे एक सिंगल धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 180 क्रीडांगण आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर पाठीमागच्या क्षेत्रामध्ये घोषांकी धावा आहेत. तिथे चेंडू बरोबर गेलाय. फटका चांगला होता आणि फटक्यामध्ये वजन देखील चांगलं पाहायला मिळालं होतं, परंतु एक सिंगलच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. त्या षटकातले अजूनही 3 या आकड्यावरती जाऊन 3 या अंकावरती जाऊन पोहोचले. स्ट्राईकला साहिल पाहतोय, ज्याच्या बॅट मधून एक धाव आली आहे. इथे फटका चांगला आहे, परंतु तिथे मात्र पहा अगदी या ठिकाणी मी म्हणेन थोडस या ठिकाणी बीट झालाय फलंदाज. पाठीमागे क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना मित्रांनो सुयोगाची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मोठा फटका खेळू दिला नाहीये. त्या ठिकाणी पायामध्ये बेड्या ठोकल्यात. अर्थातच साहिल गोलंदाजी करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय सुयोगची चांगली गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी आपण पाहतोय. जिथे गोलंदाजाला अगदी पुरेपूर फायदा या विकेट वरती मिळताना पाहायला मिळतोय. अजून एक चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थ्रो देखील चांगला आहे. तोपर्यंत अगदी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना पहिलं या ठिकाणी षटक जर पाहिलं तर आपण पाहतोय पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. धावफलकावरती एक गडी बाद. महत्वपूर्ण फलंदाज ओंकार मात्र पवेलियन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, लगेच आपण दुसरा गोलंदाज या ठिकाणी पाठवायचा आहे. स्ट्रेट ड्राइव्ह फटका समोरच्या दिशेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण खराब आणि धावा मिळतील ती 4 धावा. इथे मात्र पाहायला मिळत आहेत 4 धावा. ती नशिबाचा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जिथे फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर साहिल आणि प्रणय आहे, त्यांच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या. कुठेतरी क्षेत्ररक्षक सौरभ यांनी चुकी केली आणि त्या चुकीचा उर्दंड 4 धाव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रणयच्या बॅट मधून इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सूर्यकांत पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू, जशास तसा उत्तर. टी फॉर टॅग टॅलेंट दाखवलंय आणि इथे मात्र फलंदाज अजून एक माघारी जात असताना बॅटर क्रमांक 2 प्रणयच्या माध्यमातून महाते कुर्तुरीमला हा दुसरा धक्का पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बाबाराजे चषक 2026. नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब लिगाडेवाडी राजगड 11 यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघादरम्यान अगदी घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 40 धावा केल्यात आणि 41 धावांचं टार्गेट उभं केला ते मात्र या ठिकाणी माले टीमने. आणि या पाठला करत असताना आता मात्र बॅटर क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरा फलंदाज बाद झालाय. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश दाखल झालाय.
बॅटची लिडिंग एज, चेंडू पाठीमागे एसटी रक्षकाला हाताला झटका देऊन पाठीमागे चाललाय. एक सिंगल धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आहे सिंगलच्या मदतीने संघाचं धावफलक जरूर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं पाहत असताना चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु हळूहळू चेंडू निघून जाईल सीमारेषेकडे. एक सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. थ्रो देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील मारली टीमच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळते आणि एक सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खास करून फलंदाज पाहिलं तर साहिल वरती मोठी जिम्मेदारी आहे. ओपनर फलंदाज आहे, स्वतःला मैदानाच्या आतमध्ये काहीतरी करायचं आहे हे दाखवावं लागेल. इथे मात्र फटका आहे चांगला, चेंडू हवेमध्ये काही काळ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच टिपलाय फलंदाज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, साहिल मात्र तंबूच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धडपड चालू होती मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याची आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर कॅच मात्र चांगला टिपलाय. खास करून या स्पर्धेचं लाईव्ह स्पोर्टेक्सच्या माध्यमातून दाखवलं जात आहे आणि स्पोर्टेक्सचे सर्व म्हटलं की अगदी चांगली क्लॅरिटी देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं सातत्यपूर्ण आपण पाहतो. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील त्यांना चांगलं काम करताना आपण पाहतो. आज जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह केली जाते. संदीपजी कोकरे, हर्षद कोकरे हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर आपण सूर्यकांतला पाहतोय. नवीन बॅटर संदेश, OUT आउट, त्रिफळाची झाला क्लीन बोल्ड. आता मात्र या ठिकाणी पहा आनंद साजरा करत असताना टीम माली टीम आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ ठाकरे देत असताना या ठिकाणी माली टीमच्या माध्यमातून अगदी चांगली गोलंदाजी. चला नवीन बॅटर लगेच पाठवा, क्षेत्ररक्षण लगेच आपण सजवायचं आहे कारण की आपल्याला 20 मिनिटांमध्ये ही इनिंग पूर्ण कंप्लीट करायची याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये ऑल इज गोल्ड रवी दादा आपल्याला पाहायला मिळतील. एक लेजेंड क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर 11 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज सुयोग पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. आवाज दे. 12 चेंडूंच्या पाठीमागे 11 धावा या 2 गोलंदाजांनी आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. अर्थातच गोलंदाजी पाहिली तर पहिलं षटक सुयोगने टाकलं, त्यानंतर सूर्यकांतने टाकलं, त्यानंतर पुन्हा एकदा सुयोगला या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलंय. टीम कडून फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळतील. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज पुन्हा एकदा जयेश माघारी जाताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 2 धावांवरती जयेशला माघारी पाठवण्यात पुन्हा एकदा यश मिळालंय. आता मात्र मी म्हणेन या ठिकाणी अगदी माते खुद टीम अगदी एका पाठोपाठ गडी बाद होताना पाहायला मिळते. तू चल मैं आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शुभमने कॅच पकडलाय. संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते मात्र 5 गडी बाद. 11 17 चेंडू आणि 30 धावांची या ठिकाणी गरज आहे जिंकण्यासाठी. समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत सांगतोय. 17 चेंडू 30 धावा, 30 धावा 17 चेंडू हे समीकरण आहे. स्ट्राईक वरती अजित पाहायला मिळतील. अजितकडे क्षमता आहे, रवी दादांकडे क्षमता आहे,
परंतु इथे गोलंदाज आपण पाहिला ना तर सुयोग मात्र या ठिकाणी टिचून गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी इथे मात्र चांगला स्पेल टाकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वेळ घेऊ नका. सतरा चेंडू 30 धावा इथे करायच्या आहेत त्या महाते टीमला. परंतु महाते टीम हा कारनामा या क्रीडांगणावरती करेल का हा देखील पाहावं लागेल. का सुयोग या ठिकाणी आक्रमक गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक एक बॉल जेवढा डॉट होईल तेवढा फलंदाजांवरती प्रेशर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आता थांबून चालणार नाहीये. मोठे फटके घ्यावे लागतील. या मोठे फटके एखादा खराब चेंडू त्यावेळेला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. चांगला फटका आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत तर अगदी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक एक धाव घेताना नाकी 9 या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. जशी गोलंदाजी टिचून होते ना तसं क्षेत्ररक्षण देखील चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र पहा अगदी फटका खेळायचा होता. फलंदाज त्या ठिकाणी अगदी बॅटच्या रनार मध्ये चेंडू पाहायला मिळाला नाहीये आणि दोन्ही फलंदाजांमध्ये एक सिंगल धाव येत असताना धाव संख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहा व्हाईट बॉल. दुष्काळात 13वा महिना अजून इथे 2 धावा आपण धाव फलकावरती पाहायला मिळतील. व्हाईट +1. 14 धावा. रवी स्ट्राईक वरती आहे. रवीला थांबून चालणार नाहीये. आता मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. कुट्टपाचा चेंडू तिथे खाली राहिला. त्याच्यानंतर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. आता मात्र सिंगलच येते धाव फलकावरती. कहते हैं ना सिंगल भीगी हुई सिगरेट चलेगी नहीं भाई और सिंगल डबल से काम चलेगा नहीं भाई. यहाँ पे छक्का और चौका लगाना पड़ेगा. मंजिल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर इथे मात्र आता थांबून चालणार नाही, थकून चालणार नाहीये. त्याच्यामध्ये मोठे फटकेबाजी आणि चौका षटकारांची आतषबाजी करावी लागेल. फटका चांगला आहे परंतु तिथे मात्र नो बॅट स्टँड मध्ये चेंडू पडल्यानंतर अगदी डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव मिळते. स्कोर काय 25 पाहिजे. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 25 धावा. थोडस स्पीडअप करा. 12 चेंडू 25 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती सुमितला आपण पाहतोय. एक छोटासा गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्या समोर फलंदाजीसाठी रवी दादा आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 25 धावा करायच्या आहेत आणि 25 धावा 12 चेंडू. पहिला चेंडू सुमित याचा. कुट्टपाचा चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगला आहे परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नशिबाची साथ मिळाली नाहीये. तिथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल धाव धावून काढली आणि एक डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. अजितला पाहतोय. अजितला काहीतरी करावं लागेल. इथे धावांचा वेग वाढवायचा असेल तर मोठा फटका खेळावा लागेल परंतु तिथे पुन्हा एकदा डिक्लेअर
स्वरूपात एक सिंगल धाव मिळतीये. आता मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून हाताळली जाते. आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु इथून पुढे अजूनही उर्वरित चेंडू चांगले टाकावे लागतील. हे महत्वपूर्ण षटक आहे आणि या महत्वपूर्ण षटकामध्ये ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे सुमितला, आतापर्यंत तरी 2 चेंडू चांगले चेंडू हातात असताना सुमितला आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फटका आहे पॉवरफुल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथे काय घडतंय, फलंदाज युटी आउट. माघारी जाताना अचित पाहायला मिळतील. फटक्यामध्ये ताकद नव्हती म्हणेन आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, गोलंदाजी चांगली होते मारली टीम कडून आणि फलंदाज अचितला या ठिकाणी माघारी पाठवण्यामध्ये यशपूर्ण टीम मारली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुणालने चांगला कॅच पकडलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर आलाय. सुमितची चांगली गोलंदाजी. आतापर्यंत सुमितने या षटकामध्ये चेंडू चांगले टाकलेत. नेक्स्ट चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय सुमितला. फटका तिथे देखील चांगला नो मॅच लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे जातोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धावा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मयूर आणि रविदादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पुढे मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु तिथे मात्र पडल्यानंतर अगदी चेंडूने टर्न घेतला आणि चेंडू पाठीमागे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. सुमितची चांगली गोलंदाजी. आता मात्र काय घडतंय आपण पाहिलं तर सुमित चांगली गोलंदाजी करतोय, त्याला पुरेपूर फायदा देखील मिळतो या विकेट वरती चांगली गोलंदाजी, परंतु इथे मात्र रविदादा आणि फलंदाज पाहिला तर मयूरला मोठी फटकेबाजीची गरज आहे. त्या धाव संख्येचा पाठलाग करताना षटकार आणि चौकारांची गरज आहे आणि त्या शोधामध्ये हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु सुमितचं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे. मोठे फटके येऊ देत नाहीयेत, मोठे फटक्यांसाठी चेंडू टाकला जात नाहीये. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम आपण पाहिलं तर पाहायला मिळालंय आणि एक सिंगल धाव फलकावरती जरूर पाहायला मिळते. पाहता पाहता आपण पाहिलं तर 4थं षटक देखील कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 23 धावा 23. सहा चेंडू 18 धावा. समीकरण 6 चेंडू 18 धावा मारायचे आहेत. इथे मात्र आता रोखठोक उत्तर द्यावं लागेल. जशास तसं उत्तर. आतापर्यंत ज्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी टाकली आहे त्यांचं देखील कौतुक केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर गोलंदाज सनी पाहायला मिळेल. सहा चेंडू 18 धावा. सनीच्या हातामध्ये चेंडू दिलाय तर मयूर स्ट्राईकला आपण पाहतोय. मयूरला या ठिकाणी पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल. पहिले चेंडू डॉट आले तर गोलंदाज मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी टाकू शकेल, परंतु पहिल्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला या मॅचचं गणित देखील बदलून जाईल. तिथे मात्र पहा पहिला चेंडू अप्रतिम ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाकला गेलाय. तिथे फलंदाज बीट झालाय, सुपर हिट झालाय. गोलंदाज डॉट चेंडूची सांगता सनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सनी देखील पाहायला मिळते. 5 चेंडू 18 धावा.
5-18. फलंदाज यशस्वी का गोलंदाज यशस्वी पाहूया. फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये असणारी मॅच. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे काय करते पाहायचंय. पंच आमच्याकडे वळतील, सांगतील की हा खराब चेंडू, वाईट बॉल. एक अजूनही धावफलकावरती वाढवली जाईल. चेंडू मात्र अजूनही 5 चेंडू बॅलन्स आहेत. 5 चेंडू 17 धावा करायचे आहेत. त्या 17 धावा या विकेट वरती, या क्रीडांगणावरती केल्या जातील का? बॅटर आपण पाहिलं तर मयूर आहे, त्याच्या साथीला पाहिलं तर रविदादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या रोखण्यासाठी माले टीम करून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज सनी पाहायला मिळतोय. पुढून मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते. डान्सिंग डाऊन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. मयूर प्रयत्न करतोय, परंतु मयूरच्या बॅट मध्ये बॉलचा संपर्क होत नाहीये. कारण की मयूर आता मात्र मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे. आणि जर का मोठा फटका आला ना तर या मॅचचं नक्कीच गणित बदलून जाईल. लोअर फुल टॉस. अगदी आपण पाहिलं तर चांगला फटका. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 धावा धावफलकावरती होतील, परंतु सिंगल डबल येऊन काही होणार नाहीये. त्याच्यामध्ये मोठे फटके घ्यावे लागतील. आतापर्यंत या षटकातले चेंडू टाकून झाले तब्बल 3 चेंडू. 3 चेंडूंच्या पाठीमागे धावा खर्च केल्या गेल्यात त्या फक्त 3 धावा. तीन चेंडू 15 धावा. एक मोठा बिग हिट पाहायला मिळेल का या चेंडूवरती? टॉस, लोअर फुल टॉस. आणि इथे मात्र फलंदाज बीट झालाय. फुल टॉस चेंडू हा एक बेरर चेक असतो मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला सही करावी लागते. आणि अगदी सही केली असती तर कदाचित तिथे षटकार पाहायला मिळाला असता, परंतु तिथे मात्र आपण तसं पाहिलं नाहीये. दुंद संघाचे संघनायक, चला आपण लगेच यायचंय. दुंद संघनायक आपण लगेच यायचंय. विनंती असेल टॉस का बॉस मध्ये या. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी सनीची पाहायला मिळते. आणि हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे मात्र सामना मात्र जिंकला जातोय. अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं तर मारली टीम चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. मी म्हणेन सुरुवात चांगली झाली नाहीये मातेकूट टीमची. आणि तिथे एका पाठोपाठ एक गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी प्रश्न निर्माण झाला आणि तिथून पुढे सावरू शकला नाहीये टीम मातेखुर्द. हार्डलक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय मारली टीम. संघनायक आपण लगेच या. त्याचबरोबर दुंद टीम आपण लगेच या. टॉस का बास मध्ये आपण या ठिकाणी टॉस करूया. आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. अर्थातच सूर्यकांत आपण देखील या. अमोल दादा यांना विनंती करतो की आपण नेक्स्ट टॉस करूया. टॉस का बॉस मध्ये टीम दुंद आणि मारली टीम संगनाकी या. अमोल दादांच्या